तुम्हाला मी चिकन एक स्टार्टर्सची रेसिपी पण दाखवणार आहे। थोडक्यात जे आपल्या घरात काही जे इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्यानुसारच ते आम्ही थोडेच साहित्य मी घेणार आहे आणि त्याच्यात मी चिकनचं एक स्टार्टर्स बनवणार आहे। तर मी इथे चिकन तुम्ही बघू शकता, चिकन घेतलेलं आहे मी छान वॉश करून क्लीन करून मी चिकन घेतलेलं आहे। त्याला आपण मॅरिनेशन करून घेऊया। तर मी हे चिकन घेतलेलं आहे, थोडंसं इथे जिंजर गार्लिक पेस्ट टाकणार आहे, थोडी घरी दही लावलेलं होतं ते मी टाकणार आहे 2 चमचे। हळद टाकलेली आहे, त्याच्यानंतरला थोडासा आपला घरातला साठवलेला लाल मसाला, नंतर मी हा एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे तो थोडा टाकणार आहे। यासाठी कॉर्नफ्लॉवर, तीन चमचे मी टाकत आहे कॉर्नफ्लॉवर। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल। मॅरिनेशनसाठी अर्धा तास तरी फ्रीजमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे। अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। हे चिकन आपलं मॅरिनेट झाल्यानंतरला मी ह्याच्यात एक अंड फोडून टाकलेलं आहे। छानपैकी अंड पण मिक्स करून घ्यायचं आहे त्यात आपल्याला। त्याच्यानंतरला मी कसुरी मेथी टाकलेली आहे। छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरला आपण हे तळायला घ्यायचं आहे चिकन। कढईत तेल गरम करून मॅरिनेट केलेलं चिकन तळून घ्यायचं आपण। कांदा पण करायचा का? नको, आता चिकनला फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये मी बटर टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल पण गरम करून घेणार आहे। झालं, छानपैकी आपलं बटर आणि तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, लसूण, कांदा आणि पांढरे तीळ आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे आहे। ते मी घालून घेतलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। दोन छोटे स्पून आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत। छान परतून झाल्यावर त्यामध्ये चिकनचे जे आपण पीस फ्राय केले होते, तळून घेतले होते ते त्यात घालून घ्यायचे आहेत आणि एकजीव करून घ्यायचे। मस्त पांढरे तीळ चिकन फ्राय आपलं तयार होईल। मग रोज रोज चिकनच्या त्याच रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर ही हटके रेसिपी नक्की करून बघा। चिकन हे प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे। तर आपलं रेडी आहे। तर आपलं स्टार्टर्स रेडी आहे, तीळ चिकन फ्राय। यम्मी यम्मी अँड टेस्टी टेस्टी। तर इथे मी थोडंसं टॅमॅटो केचप आणि थोडंसं मेयोनीज असं मिक्स करून हे सॉस तयार केलेलं आहे।